परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील झालेल्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या पोलिसांच्यावर कारवाई करण्यात या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मिरजेत निदर्शने करण्यात आली। यावेळी निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आले। सोमनाथ सूर्यवंशी याला मारहाण करणाऱ्या पोलिसांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच दोषी पोलिसांना नोकरीतून बरखास्त करावे आणि मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाकडून 25 लाखाची तात्काळ मदत देण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मिरजेच्या तहसीलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, आरपीआय मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, नंदकुमार कांबळे, हनुमंत कांबळे, अनिल कांबळे, सागर आवळे, विक्रांत वाघमारे, अजित कांबळे, पवन कांबळे, हेमंत कांबळे, शब्बीर शेख, रसिक जकाते, अविनाश साठे, अभिनव कांबळे, दीपक वाघमारे, तेजस कांबळे, संजय कांबळे, राहुल जाधव, रोहित आवळे, अमर खरात, विकी नांद्रे, गौरव वाघमारे आणि संतोष कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। गेल्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा खूप गाजत आहे। तो मुद्दा म्हणजे परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याप्रकरणी शासनाने त्या माथेफिरूला अटक केलेली आहे। पण शासन कुठेतरी आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्र होऊपर्यंत वाट का बघत आहे हेच आम्हाला कळत नाही आहे। प्रत्येक वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते। यामध्ये प्रत्येक वेळेला आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतो। आंबेडकरी समाज जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा त्या समाजातील तरुणांवर प्रत्येक वेळेला गुन्हे दाखल होतात। ते गुन्हे दाखल करीत असताना गुन्ह्याची व्यवस्थित तपासणी होत नाही। तरुण मुलांची करिअर बर्बाद करण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत होत आहे। परभणी येथे झालेलं कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे म्हणून देशाचे नेते रामदास आठवले साहेब हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यानंतर तात्काळ कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं गेलं होतं। पण या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एक वडर समाजाचा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केली आणि त्या अटकेनंतर त्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीनं आम्ही त्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो, त्यांचा जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये आमच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत तहसीलदार मॅडम यांना आज निवेदन दिलं की त्या पोलिसांची कुठेतरी तात्काळ निलंबन करावं आणि त्या कारवाई करण्यात यावी की ज्याचा हात आहे त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी त्याला कायदेशीर शिक्षा व्हावी। आणि येणाऱ्या काळामध्ये मी आंबेडकरी समाजालाही एक प्रकारे आव्हान करतो की सोशल मीडियामध्ये ज्या वेळेला आपण एखादी अशी घटना होत असते त्या घटनेचे तीव्र प्रतिसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतात। पण हे करीत असताना समाजातील तरुण वर्गांनी कुठेतरी संविधानाची विटंबना झाली म्हणून आपण असंविधानिक मार्गाने कुठेही कुठल्या गोष्टीची निषेध व्यक्त करू नये। आपण संविधान बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लेकरं आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लेकरं आहोत। आपण प्रत्येक गोष्ट संविधानिक मार्गाने करावं ही मी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी इच्छा व्यक्त करू इच्छितो आणि आपल्याला निवेदन करतो। परभणीमध्ये देशाचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना ज्या मूर्खांनी केलेला आहे त्याच्यावर चौकशी होऊन कठोर कारवाई करण्यात यावी। या भारत देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांचं योगदान आहे त्या महापुरुषांचा कुठल्याही जाती धर्माचा कुणीही असो विटंबना जर केली तर त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावं ही आमची मागणी आहे। आणि BJP सरकार यांना बी आमचं आव्हान आहे की तात्काळ जी कोण दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं
पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल।